हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये विषय गणित यातील भूमितीतील मूलभूत संबोध या घटकावर आधारित पहिला सराव संच पाहणार आहोत. या घटकावर आधारित एक व्हिडिओ आपण याआधीच आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर तो एकदा नक्की पहा. आता पाहूयात सराव संच 1 त्यामधील उदाहरणे. सराव संच 1 मध्ये पहिलं उदाहरण जे आहे, या ठिकाणी शेजारील किंवा खालील आकृतीवरून नावे लिहा. आकृती आपल्याला दिसते या ठिकाणी एक रेषा आहे MT. ही रेषा MT या रेषेला छेदणारी दुसरी एक रेषा इथे दिसते, रेषा RN. आणि ह्या दोन रेषांचा जो छेदन बिंदू आहे, ज्या बिंदूमध्ये या छेदतात तो बिंदू O. या O बिंदूमधून आपल्याला किरण दिसत आहेत, दोन किरण OP आणि किरण OS. यांचीच नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. काय काय लिहायचे बघा. एक रेषीय बिंदू या आकृतीमध्ये आलेले, त्यानंतर किरण कोणकोणते आहेत त्यांची नावं, रेषाखंड आणि रेषा, या चारही घटकांची नावं किंवा या आकृतीत आलेली नावं आपल्याला लिहायची आहेत. पाहूयात एक रेषीय बिंदू कोणते कोणते आहेत. एक रेषीय बिंदूंची व्याख्या आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. एक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं, दोन किंवा अधिक बिंदू जेव्हा एका सरळ रेषेवर असतात तेव्हा आपण त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतो. बघूयात कोणकोणते एक रेषीय बिंदू इथे दिसत आहेत आपल्याला. ही जी पहिली रेषा दिसते आपल्याला, रेषा MT, यावर O हा बिंदू सुद्धा आहे, म्हणजेच बिंदू MOT हे एक रेषीय बिंदू झाले किंवा त्यांचा गट झाला. त्यानंतर दुसरी जी रेषा आहे याच O बिंदू मधून गेलेली रेषा RN, या रेषेवर असणारे एक रेषीय बिंदू RON. हा एक रेषीय बिंदूंचा दुसरा गट आहे. त्यानंतर पुन्हा एक रेषीय बिंदू जर आपल्याला शोधायचे असतील तर इथे P आणि O दिसत आहेत, पण तिसरा बिंदू नाहीये इथे. किंवा O आणि S दिसत आहेत, तिथे सुद्धा तिसरा बिंदू दिसत नाहीये, म्हणून एक रेषीय बिंदूंचा हा गट म्हणता येत नाही. हे दोनच गट इथे दिसतील, बिंदू MOT आणि बिंदू RON, असे दोन गट एक रेषीय बिंदूंचे आकृतीमध्ये आहेत. दुसरा घटक आहे किरण. किरण कोणकोणते आहेत, आता सांगितले त्याप्रमाणे किरण OS आणि किरण OP हे तर आहेतच, परंतु ह्याच O बिंदू पासून या बाजूला गेलेले सुद्धा आपण किरण म्हणून गृहीत धरू शकतो. लिहूयात किरणांची नावं. किरण OS, किरण OP, किरण या ठिकाणी ON हा सुद्धा किरण आहे, OT हा सुद्धा किरण म्हणूनच लिहिता येईल. OP, ON, OT, OS हे लिहिले. यांच्याच प्रमाणे किरण OR आणि किरण OM. ही झाली आकृतीमध्ये आलेली किरणांची नावं. तिसरं आहे रेषाखंड. रेषाखंडाची सुद्धा माहिती आपण याआधी पाहिली होती. रेषाखंड कशाला म्हणायचं, या ठिकाणी ही जी रेषा आहे या रेषेवरचे कुठलेही दोन बिंदू, त्या दोन बिंदू सामावणारा जो रेषेचा भाग आहे त्याला आपण रेषाखंड असं म्हणतो. रेषाखंड MO हा एक रेषाखंड असू शकतो, रेषाखंड OT असू शकतो, रेषाखंड MT सुद्धा असू शकतो. OP पर्यंतचं अंतर जे आहे हे सुद्धा रेषाखंड म्हणून आपण धरू शकतो. ON हे सुद्धा रेषाखंडात येईल, OR सुद्धा आहे आणि OS सुद्धा आहे. ही सगळी आपण रेषाखंडांची नावं म्हणून लिहू शकतो, कारण ह्या दोन बिंदूंनी सामावलेला तेवढाच भाग जो आहे तो रेषाखंडामध्ये येतो. रेषाखंडासाठी रेख लिहू शकतो आपण. रेख OP, रेख ON, रेख OT, रेख OS, त्यानंतर रेख OR आणि रेख OM. किरणांची पण नावं आहेत, त्याचबरोबर आपण रेषाखंडांची पण लिहिली आहेत. फक्त फरक एवढाच आहे की हा एवढा सामावलेला भाग आपण रेषाखंडामध्ये धरलाय.
त्याचप्रमाणे RN हा सुद्धा रेषाखंड आपण म्हणू शकतो आणि MT हा सुद्धा. पुढे रेषांची नावं आपल्याला बघायची आहेत. रेषा फक्त दोनच इथे आहेत, रेषा RN आणि रेषा MT. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा, खालील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. एक रेषा आहे रेषा L, हेच पहिलं नाव आपल्याला मिळालं, रेषा L. आता या रेषा L वरती 4 बिंदू दिसत आहेत, बिंदू A, B, C आणि D. हे 4 बिंदू जे आहेत यातले कोणतेही 2 बिंदू आपण रेषेचं नाव लिहिण्यासाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ जर हा आपण A बिंदू आणि D बिंदू घेतला, रेषा AD, त्यानंतर रेषा AC, पुन्हा रेषा AB, किंवा रेषा BD, रेषा BC. या पद्धतीनं ह्या रेषेची नावं आपल्याला लिहिता येतील. कोणतेही 2 बिंदू रेषेवरचे, किंवा या रेषेला एक नाव आपण एका अक्षरात पण देऊ शकतो, त्याप्रमाणे रेषा L असंही तिचं नाव लिहिता येईल. तर हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा आहे योग्य जोड्या जुळवा. A आणि B असे 2 गट आहेत. त्यापैकी पहिल्या गटामध्ये आपण जे आकार शिकलो, भूमितीतले संबोध शिकलो, ते मूलभूत आकार आहेत. आणि ब गटामध्ये किंवा B गटामध्ये त्यांची नावं आहेत. पहिली जी आकृती आहे, पहिली आकृती या ठिकाणी ही रेषेची आहे. या ठिकाणी रेषा. दुसरी आकृती दिसते आपल्याला, पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीत फरक आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये रेषाखंड दाखवलेला आहे, म्हणून याची जोडी असेल रेषाखंड. तिसऱ्या आकृतीमध्ये प्रतल दिसते, सपाट पृष्ठभाग, म्हणून त्याची जोडी 2 प्रतल. आणि चौथी आकृती ही किरणाची आहे, म्हणून त्याची जोडी असेल किरण. आता या पद्धतीने लिहिले तुम्ही मध्ये त्याच्या डायरेक्ट उत्तरही लिहू शकता आणि तो प्रश्न सोडवू शकता. पाहूयात आणखी एक प्रश्न, चौथा प्रश्न. प्रश्न चौथा, खालील आकृतीचे निरीक्षण करा. त्यातील समांतर रेषा, एकसंपाती रेषा आणि संपात बिंदू यांची नावे लिहा. एक आकृती या पद्धतीने दिलेली आपल्या सराव संचामध्ये. बऱ्याच रेषा आहेत, त्यांना नावं पण आहेत. या सगळ्या रेषांमधून किंवा या आकृतीमध्ये समांतर रेषा कोणत्या आहेत, एकसंपाती रेषा कोणत्या आहेत आणि त्या एकसंपाती रेषांचा संपात बिंदू कोणता आहे. तर समांतर रेषा कोणत्या आहेत सगळ्यात आधी बघूयात. समांतर रेषा म्हणजे एकमेकींना कधी न छेदणाऱ्या रेषा किंवा सम अंतर, एकमेकींपासून समान अंतरावर असणाऱ्या रेषा. तर आकृतीमध्ये थोडंसं निरीक्षण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी ही सी ही रेषा न पाहता जर लक्ष दिलं तर ही जी आहे रेषा बी जी आहे, ही रेषा बी, त्यानंतर रेषा एम आणि रेषा क्यू, या तीनही रेषा समांतर रेषा आहेत, एकमेकींना समांतर असणाऱ्या रेषा. कोणकोणत्या तर रेषा बी, रेषा एम व रेषा क्यू. या 3 रेषा बी, एम आणि क्यू, ह्या 3 रेषा एकमेकींना समांतर आहेत. हा समांतर रेषांचा एक गट आहे. दुसरा पण एक गट आणखी आपल्याला लक्षात येईल, कोणता आहे तर इथे रेषा ही ए जी आहे, फक्त रेषा ए कडे जर लक्ष दिलं, रेषा ए आणि रेषा पी, ह्या 2 रेषा सुद्धा एकमेकींना समांतर आहेत. बाकी कुठल्या नाही आहेत. हे 2 गट आपल्याला आकृतीमध्ये दिसतील समांतर रेषांचे. दुसरं आहे एकसंपाती रेषा शोधायच्यात. एकसंपाती रेषा म्हणजे काय हे सुद्धा आपण या आधीच्या ह्याच घटकावरच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. 2 पेक्षा जास्त रेषा, 2 पेक्षा अधिक रेषा जेव्हा एकमेकींना एकाच बिंदूत छेदतात किंवा एकाच बिंदूतून जातात
त्या रेषांना आपण एकसंपाती रेषा म्हणतो. तर असं कुठे दिसतंय आपल्याला की अनेक रेषा आहेत, दोनपेक्षा जास्त आहेत, त्यांचा छेदनबिंदू एकच आहे. तर हा आकृतीचा हा भाग बघा फक्त, यामध्ये रेषा ए बी सी आणि ही जी रेषा आडवी आहे मोठी, तिला आपण थोड्या वेळासाठी रेषा ए सी म्हणूयात किंवा ए डी पण म्हणू शकता. तर अशा 1 2 3 आणि ही चार रेषा ह्या ए बिंदूमधून जातात, म्हणून ह्या 4 एकसंपाती रेषा आहेत. त्यांची नावं लिहूयात आपण. रेषा ए, रेषा बी, रेषा सी व रेषा ए डी. ह्या एकसंपाती रेषा आहेत. आणखी आता आकृतीचा हा इकडचा भाग जर पाहिला तर इथे सुद्धा तुम्हाला दिसेल की रेषा पी, रेषा क्यू आणि ही मोठी रेषा जिला आपण रेषा ए डी नाव दिलं होतं, ही अशा तीनही रेषा डी या बिंदूतून जातात, म्हणून ह्या सुद्धा एकसंपाती रेषाच आहेत. रेषा पी, रेषा क्यू व रेषा ए डी. एकसंपाती रेषांचा दुसरा गट. एकसंपाती रेषा ह्या आहेत. संपात बिंदू म्हणजे एकसंपाती रेषा ज्या बिंदूतून जातात त्या बिंदूला त्यांचा संपात बिंदू म्हणतात. तर हा पहिला जो गट आहे, ह्या पहिल्या गटासाठी संपात बिंदू कोणता आहे? ए बी सी आणि ए डी ह्या ए या बिंदूतून जातात, म्हणून बिंदू ए हा पहिल्या गटासाठी संपात बिंदू आहे. आणि या दुसऱ्या गटासाठी आहे बिंदू डी, हा यांचा या 3 रेषांचा संपात बिंदू. अशा पद्धतीने हा सराव संच 1 आपण आज सोडवलेला आहे. तुम्हाला निश्चितच ह्या सगळ्या कल्पना क्लिअर झाल्या असतील, स्पष्ट झाल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि पुढचे सराव संच किंवा पुढचे घटक अभ्यासण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली एन्हान्स्ड लर्निंग या चॅनलला. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.